एकीकडे अवघं जग नववर्षाचं सेलिब्रेशन करत होतं, तर दुसरीकडे मुंबईपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या कर्जत परिसरातील या गतिमंद मुलांच्या निवासी शाळेत हे चित्र होतं. मुंबईत राहणारे हे तरुण तरुणी या निरागस मुलांसाठी नवीन वर्षाची भेट घेऊन आले होते. जणू काही या गतिमंद मुलांना या तरुणाईच्या रूपानं सांता क्लॉज भेटला होता. नववर्षाच्या स्वागतासाठी पार्टीचा खर्च न करता या तरुण तरुणींनी पॉकेट मनीची रक्कम या आदिवासी गतिमंद मुलांवर खर्च करण्याचा निर्णय घेतला. आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि त्यामुळे आम्ही काहीतरी सामाजिक कार्य करून या आपली जी पिढी आहे पुढची ती घडवायची होती. सो म्हणून आम्ही जी छोटी छोटी कामं, जशी आमच्या कॉलेजच्या आम्हाला जी पॉकेट मनी मिळते त्यातले आम्ही थोडे थोडे पैसे असे जमा करून असं आम्ही या कार्यक्रमांना सुरुवात केली. ज्याप्रमाणे लाखोमध्ये पैसा उधळला जातो 31 डिसेंबर, त्याच्या व्यतिरिक्त आपण काहीतरी शाळांना किंवा वृद्धाश्रमात जाऊन आपण जर असं काही नवीन उपक्रम केला तर म्हणजे आपल्या बरोबरच्या पिढीला आणि आपल्या मागच्या पिढीला सुद्धा ही प्रेरणा मिळेल. सह्याद्री आदिवासी विकास प्रतिष्ठानमार्फत कर्जतच्या भिसे गावात ही गतिमंद मुलांची निवासी शाळा चालते. या मुलांना चॉकलेट, बिस्किट्स, कपड्यांसोबतच धान्य आणि रोख रक्कम अशी मदत करून नवीन वर्षाची अनोखी सुरुवात या तरुणाईनं केली. येथील मुलांनी उत्स्फूर्तपणे खाऊचे वाटप करून तसेच किराणा सामानाचे वाटप करून आमच्या मतिमंद मुलांना जो काही थोडाफार आर्थिक आणि वस्तूंचं वाटप करून जे काही त्यांना मुलाचं योगदान केलं त्याबद्दल आम्ही त्यांचे खरंच आभारी आहोत. संगीताच्या तालावर बेधुंद होऊन नववर्षाचं स्वागत करणारी तरुणाई शहरापासून गावापर्यंत पाहायला मिळते. मात्र जनसेवा प्रतिष्ठानच्या या तरुण तरुणींनी एक वेगळा आदर्श घालून दिलाय. या तरुणांचा हा प्रयत्न पाहिल्यावर गहन अंधेरा आज छा रहा, चलो सभी एक दीप जलाय या कवितेच्या ओळी आठवल्याशिवाय राहत नाही. एक माणूस म्हणून आणि भविष्यातील एक जबाबदार नागरिक म्हणून या तरुणांनी आपल्या नवीन वर्षाची सुरुवात एक अतिशय सुंदर अशा समाज विधायक कार्यातून केली, ज्यामुळे नक्कीच इतर तरुणांनाही प्रेरणा मिळेल. स्वाती गोडसे, झी मीडिया, कर्जत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.